तर नमस्कार मित्रांनो, मला कमीत कमी 1-1.5 वर्षापासून माझी इच्छा होती की मी हातामध्ये जे आहे ना, या हातामध्ये चांदीचं कडं घाला. तर माझ्याजवळ होतं पहिले कडं एक चांदीचं, पण ते माझ्यासाठी खूप छोटं झालं. तर मी आता काय केलं माहिती का, 2-3 दिवसापूर्वी ते कडं मी मोडलं आणि त्याच्या बदले एक नवीन मस्त आता नवीन कडं घेऊन राहिलो. तर तेच आता आम्ही आणायला चाललो असन. तर चला तुम्ही आमच्यासोबत आता पाहूया मी नवीन कडं कसं बनवलं. आणि ते कडं मला पडलं समजून घ्या. आता मी बनवलं होतं पहिले ते 10 ग्रॅमचं, माझं जे जुनं कडं होतं ते 10 ग्रॅमचं होतं. आता मी हा 10 तोळ्याचं होतं, 10 ग्रॅम नाही सॉरी 10 तोळ्याचं होतं. तर मी आता त्याला त्याच्यामध्ये 7 तोळे अजून वाढून त्याला 17 तोळ्याचं केले, कारण ते माझ्यासाठी थोडं बारीक झालं होतं. तर मी आता 17 तोळ्याचं बनवलं. तर आता आम्ही ते घ्यायला चाललो. त्या माझं कडं तयार झालेलं आहे. तर चला मग आपण पण माझ्यासोबत राहा, पाहूया आता माझं कडं कसं बनलं आणि कसं दिसतं माझ्या हातामध्ये. तर चला मित्रांनो, आजचा ब्लॉग आम्ही इथून सुरू करतात. चला चालय ना, चला झाले का तयार तुम्ही? त्रिशा आलोक श्लोक सर्वजण झाले तयार मध्ये. हा, तर आता आम्ही सर्वजण चाललो कडं आणायला. तर चला मित्रांनो, तुम्ही पण आमच्यासोबत पाहूया आता आमचं कडं बनलं कसं. किती अंधार आहे बाई, आज लाईट नाही लागली वाटतं खांब्यावरती. इथलं कर आणि मग नंतर बंद कर, मग गावात लागेल. मग गावात लागेल ना. हे कुठे गेलं कागद? अरे तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे मी कडं बनवायला टाकलं होतं. तर हे आज आलं माझ्याजवळ कडं माझं. तर पाहूया आपण किती मस्त आहे. आता याच्यामध्ये कडं. तर मित्रांनो, हे असं बनवलं मी कडं. जर तुम्हाला जर एखादं आवडलं असेल तर नक्की तुम्ही पण बनवा. मी हे बनवलं 17 तोळ्याचं आणि हे पडलं मला म्हणजे 25,000 रुपयाला, 27,000 रुपयाला पडलं. 1600 रुपयाचा भाव होता कवर मी बनवलं. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.